नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर लेक्चर सिरीज चालू केलेली आहे टॉपिक वाईज। त्याच्यातले 14 टॉपिक आपण बघितलेले आहेत। आजचा आपला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी। हा 15वा टॉपिक आज बघणार आहे। बाकीचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आजचा जो टॉपिक आहे तो आंतरराष्ट्रीय घडामोडी हा विषय आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो 38वा अंक आहे तो पब्लिश झालेला आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणाहून ज्या कोणत्या जिल्ह्यातून असाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं पुस्तक पोहोचलेलं आहे। तसेच आपली जी सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला इझिली हे पुस्तक घरपोच भेटून जाईल। 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश असलेलं हे पुस्तक। याच्या पूर्वीचे जे 2 पुस्तक आहेत 36वा आणि 37वा अंक तो सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। येणाऱ्या परीक्षांसाठी हे तीनही पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। भले तुम्ही ग्रुप सी ची मुख्य परीक्षा असेल सप्टेंबरमध्ये होणारी, किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षा असतील, तर हे तीन अंक तुमच्या सोबत असणं किंवा तुम्ही याचं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। हा आता 38वा अंक तुम्हाला सर्वत्र अवेलेबल झालेला आहे। आजची आपली पहिली न्यूज आहे नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौरा संदर्भात। 13 व 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते। त्या दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहोत। पहिला आहे मिगा नावाची एक संकल्पनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये केलेली आहे। तर ही जी संकल्पना आहे ते अमेरिकेच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा या संकल्पनेवर आधारित आहे। त्या संकल्पनेच्या धर्तीवर ते आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा त्यांची निवडणुकीचा प्रचार रॅली वगैरे असायच्या किंवा प्रचार सभा वगैरे असायच्या त्यामध्ये मेक अमेरिका ग्रेट अगेन नावाच्या घोषणा केलेल्या आहेत। मुळात ही जी संकल्पना आहे अमेरिकेचे 40वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांची आहे। त्यांचं अनुकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा केली। तर या घोषणेच्या आधारावरच धर्तीवरच मेक इंडिया ग्रेट अगेन किंवा मिगा ही नवीन संकल्पना नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात असताना जाहीर केली। हे लक्षात ठेवा। तुम्हाला ह्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो। नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मिगा ही संकल्पना जी आहे त्याचा पूर्ण रूप काय आहे अशा स्वरूपाचं, तर मेक इंडिया ग्रेट अगेन हे याचं पूर्ण रूप आहे। त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी आवर जर्नी टुगेदर नावाचं एक पुस्तक गिफ्ट केलेलं आहे। या पुस्तकामध्ये काय आहे, हे जे 2 नेते आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या दोघांचं एकत्र जे काही कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमातील दुर्मिळ छायाचित्र असतील किंवा दुर्मिळ गोष्टी असतील ते पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत। नाव विचारलं जाऊ शकतं, आवर जर्नी टुगेदर असं नाव आहे। 2019ला नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी एक हाऊडी मोदी नावाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये आलेले होते। तर हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या धर्तीवर भारतानं नमस्ते ट्रम्प नावाचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाचे दुर्मिळ छायाचित्र सुद्धा या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, या भेटी दरम्यान काही महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। तर पहिला आहे भारत अमेरिका किंवा अमेरिका भारत कॉम्पॅक्ट उपक्रम। एक नवीन उपक्रम सुरू केला, त्याचं नाव आहे कॉम्पॅक्ट। तर त्याचं काय काम आहे की जे काही भारत आणि अमेरिकेची भागीदारी आहे त्याच्यामध्ये परिवर्तनात्मक बदल घडून आणण्यासाठी 21व्या शतकासाठी अमेरिका भारत कॉम्पॅक्ट नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आला। फेब्रुवारी 2025 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला। त्याचा जर लॉंग फॉर्म बघितला तर कॅटलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर मिलिटरी पार्टनरशिप, एक्सलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी असं त्या कॉम्पॅक्टचा लॉंग फॉर्म आहे। यामध्ये 3 मुद्दे महत्वाचे आहेत। एक आहे लष्कर भागीदारी, दुसरा आहे वाणिज्य किंवा व्यापार, तिसरा आहे तंत्रज्ञान। अशा 3 घटकावर आधारित हा उपक्रम सुरू करण्यात आला, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जॅव्हलिन नावाचं क्षेपणास्त्र भारत खरेदी करणार आहे अमेरिकेकडून। त्याच्यानंतर स्ट्रायकर नावाचं एक व्हेइकल आहे ते सुद्धा अमेरिकेकडून खरेदी करणार आहे।
भारताच्या संरक्षण गरजा जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जावलिन हे अँटी टँक गाइडेड मिसाईल म्हणजे रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. स्ट्रायकर हे इन्फंट्री कॉम्बॅट व्हेकल या दोन गोष्टींच्या खरेदीसाठी नवीन खरेदी आणि भारतात त्याचं सह उत्पादन यासाठी सुद्धा एक नवीन योजना जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत कोणत्या देशाकडून जावलिन नावाचं एक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे किंवा स्ट्रायकर नावाचं व्हेकल खरेदी करणार आहे, तर अमेरिका हे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 6 P-8I विमाने भारताला मिळणार आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात भारताची सागरी देखरेख क्षमता वाढवण्यासाठी 6 अतिरिक्त P-8I सागरी गस्त विमानांची खरेदी पूर्ण होण्याची अपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी मांडण्यात आली. आणि हे जे विमान आहे P-8I भारतीय नौदलातर्फे वापरलं जातं. लक्षात ठेवा, अमेरिकेकडून आपण हे विमान खरेदी केलेलं आहे. पुढचा उपक्रम आहे ऑटोनॉमस सिस्टीम इंडस्ट्री अलायन्स म्हणून एक युती किंवा आघाडी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी अमेरिका भारत रोडमॅपवर आधारित आणि स्वायत्त प्रणालींचे वाढते महत्व ओळखून इंडो पॅसिफिकमध्ये उद्योग भागीदारी आणि उत्पादन वाढवण्यासाठी ऑटोनॉमस सिस्टीम्स इंडस्ट्री अलायन्स, त्याला शॉर्ट फॉर्म काय, एसिया असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. एसिया हा नावाचा जो हे आहे युती आहे किंवा अलायन्स आहे ते कोणत्या दोन देशांनी स्थापन केली, तर भारत आणि अमेरिकेने केली, किंवा त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा ऑटोनॉमस सिस्टीम इंडस्ट्री अलायन्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्या 2-3 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे मिशन 500 नावाचा एक उपक्रम त्या ठिकाणी हे केलेला आहे. 2030 पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराची जी उलाढाल आहे ती 500 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. असा स्वरूपाचा इथं प्रश्न फ्रेम होऊ शकतो की भारताने कोणत्या देशासोबत 2030 पर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलरचा व्यापार जो आहे त्याची उलाढाल नेण्याचं लक्ष ठेवलेलं आहे, तर अमेरिका लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रस्ट नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ट्रस्टचा लॉंग फॉर्म काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग द रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी या नवीन उपक्रमाची घोषणा केली. महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्ट नावाचा उपक्रम सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे इंडस एक्स इनोव्हेशन, हा एक उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याची घोषणा झालेली आहे. इंडस इनोव्हेशनच्या अनावरणाची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली, किंवा त्याला इंडस एक्स सुद्धा म्हणतात. इंडियाचा IND आणि युनायटेड स्टेट्सचा US हे शब्द घेऊन ते तयार झालेला आहे. पुढची न्यूज आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा या संदर्भात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान फ्रान्स देशाच्या दौऱ्यावर देखील गेलेले होते, तर त्या ठिकाणी सुद्धा काही महत्वाचे निर्णय झाले, त्याबद्दल बघूयात. त्यांनी माझारग्यूस या युद्ध समाधी स्थळांना सुद्धा भेट दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी 12 फेब्रुवारी 2025 रोजी फ्रान्समधील मार्सेल नावाचं शहर आहे त्या ठिकाणी माझारग्यूस युद्ध समाधी आहे, ज्या ठिकाणी म्हणजे पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं होतं त्याच्यामध्ये जे काही भारतीय सैनिक सहभागी झाले होते त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी युद्ध स्मारक उभारलेलं आहे. तर त्या ठिकाणाला नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे. विचारलं जाऊ शकतं फ्रान्समधील मार्सेल हे शहर लक्षात ठेवा आणि माझारग्यूस युद्ध समाधी स्थळ किंवा युद्ध स्मारक स्थळ असं लक्षात ठेवू शकता. पुढचं आहे भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष किंवा इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे महत्वाचं आहे. कोणतं वर्ष भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता 2025 मध्ये युनायटेड नेशनने पण आपले काही वर्ष घोषित केलेले आहेत. 2025 ला हिमनद्यांचे वर्ष
ठीक आहे. हिमनद्यांचे वर्ष म्हणून सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर 2025 मध्येच सहकार वर्ष, सहकार वर्ष म्हणून सुद्धा 2025 हे वर्ष साजरं केलं जात आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्याच्यानंतर इंडो फ्रेंच सेंटर फॉर द डिजिटल सायन्सेस हे सेंटर स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि फ्रान्सचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेटिक्स अँड ऑटोमॅटिक यांच्यात इंडो फ्रेंच सेंटर फॉर द डिजिटल सायन्सची स्थापना करण्यासाठी करार झालेला आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विभाग आणि फ्रान्सचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेटिक्स अँड ऑटोमॅटिक्स या संस्थेमध्ये हा करार झाला हे लक्षात ठेवा. परत भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी करण्यात आलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रान्समधील मार्सेल, मगाशी बघितल्याप्रमाणे मार्सेल या ठिकाणी भारताचं नवीन वाणिज्य दूतावास त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे भारताने फ्रान्सला अत्याधुनिक पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली देण्याची तयारी दर्शवलेली आहे. म्हणजे भारताची स्वतःने विकसित केलेली क्षेपणास्त्र प्रणाली आहे, तिचं नाव आहे पिनाका. कोणत्या देशाला देण्याची तयारी दर्शवली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे फ्रान्स या देशाला भारत ही प्रणाली देणार आहे. पुढची न्यूज आहे M23 हा एक वांशिक गट आहे. सशस्त्र बंड केलेला आहे त्या गटाने आणि गोमा या शहरावर त्यांनी ताबा घेतलेला आहे. कांगो या देशामध्ये, कांगोचं ऑफिशियल नाव काय आहे? डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो नावाचा आफ्रिकन देश आहे. मध्य आफ्रिकेमध्ये हा देश आहे. त्या देशामधलं गोमा या शहरावर या M23 नावाच्या गटाने ताबा मिळवलेला आहे जानेवारी 2025 मध्ये आणि या गटाला रवांडा या देशाची मदत लाभलेली आहे. या M23लाच मुव्हमेंट 23 नावाचा बंडखोर गट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा गट कोणत्या देशाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा M23 नक्की काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कांगो या देशातलं गोमा शहर लक्षात ठेवायचं. त्या शहरामध्ये M23 नावाचा जो बंडखोर गट आहे त्यांनी ताबा मिळवलेला आहे. तुत्सी या वांशिक समाजातील लोकांची ही संघटना बंडखोर संघटना आहे हे लक्षात ठेवा. 2012 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. त्याच्यानंतर 20 नोव्हेंबर 2012लाच त्यांनी गोमा शहरावर ताबा मिळवला होता. परत नंतर त्यांनी तिथून माघार घ्यायला सुरुवात केली. परत जानेवारी 2025 मध्ये त्या शहरावर M23 या गटाने ताबा मिळवलेला आहे. पुढची न्यूज महत्वाची आहे. अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे जे काही मतभेद आहेत त्यामुळं बाहेर पडण्याची घोषणा अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी केलेली आहे. आत्ताच रिसेंटली अमेरिकेने सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे अर्जेंटिना हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि अमेरिकेने सुद्धा रिसेंटली घोषणा त्याबद्दल केलेली आहे. आता WHO बद्दल थोडंसं माहिती करून घ्या, कारण WHOचं आता रिसेंटलीच 78वं अधिवेशन सुद्धा पार पडलंय. त्याला वर्ल्ड हेल्थ असेंब्ली असं म्हणतात किंवा जागतिक आरोग्य अधिवेशन म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ते हे केलं जातं, आयोजित जिनिव्हा या ठिकाणी पार पडलेलं आहे. तर सतत चर्चेत असते, त्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था असून आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली संस्था आहे. हिची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी स्थापना झाली. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिन आहे. याचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे. एकूण 93 सदस्य आहेत. दरवर्षी जागतिक आरोग्य अहवाल नावाचा अहवाल WHO प्रकाशित करत असते. अर्जेंटिना आणि अमेरिका हे 2 देश बाहेर पडण्याचा त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. पुढची न्यूज महत्वाची आहे. भारताची नार्कोटिक
ड्रग्ज आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या म्हणजे सीएनडीच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली. 68व सत्र जे आहे त्याच्या अध्यक्षपदी निवड झाली हे लक्षात ठेवा. व्हिएन्नामधले जे संयुक्त राष्ट्रातले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी जे आहेत किंवा राजदूत आहेत शंभू एस कुमारन यांनी या आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे भारतातर्फे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या या महत्वाच्या संस्थेचे अध्यक्ष भूषवण्याची म्हणजे हे अध्यक्षपद भूषवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1946 मध्ये या आयोगाची स्थापना झाली. व्हिएन्ना या ठिकाणी या आयोगाचं मुख्यालय आहे. ऑस्ट्रिया नावाचा देश आहे त्या देशामध्ये व्हिएन्ना या ठिकाणी नार्कोटिक ड्रग आयोगाचं मुख्यालय आहे. 1946 ला स्थापना झाली हे लक्षात ठेवा. आणि 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची अध्यक्ष म्हणून निवड झाली. अध्यक्षपद कोणी स्वीकारलं? शंभू एस कुमारन यांनी या आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारलं. एक लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे बिमस्टेक युवा शिखर परिषद 2025 संदर्भात. बिमस्टेक सध्या चर्चेत आहे त्याचं कारण भारतामध्ये सुद्धा या संबंधित एक परिषद पार पडली ते आपण पुढे बघणारच आहोत. बिमस्टेक युवा शिखर परिषद ही सुद्धा भारतात पार पडली. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडली. 7 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि कोणी आयोजन केलं तर भारताचा युवा व्यवहार विभाग किंवा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत या विभागाने आयोजन केलेलं आहे. युथ ऍज अ ब्रिज फॉर बिमस्टेक इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज ही या परिषदेची थीम होती. 2018 मध्ये काठमांडू या ठिकाणी 4थी बिमस्टेक शिखर परिषद पार पडलेली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिमस्टेक युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केलेली आहे. 2018 मध्ये काठमांडू या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की ही परिषद आयोजित केली जाणार आहे. आता जी यावर्षीची बिमस्टेकची जी परिषद आहे 7वी परिषद ती बँकॉक या ठिकाणी पार पडली. ठीक आहे. थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी 2025 ची जी मेन शिखर परिषद आहे ती पार पडलेली आहे. त्याच्या पुढची परिषद आता ह्याच्यामध्ये होणार आहे बांगलादेशमध्ये ढाका येथे नियोजित आहे. आणि ही जी युवा शिखर परिषद आहे बिमस्टेकची ती गांधीनगर या ठिकाणी पार पडली हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो. बिमस्टेक बद्दल जर माहिती घ्यायची झाली तर त्याला बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन किंवा जे काही बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांची ही संघटना आहे. 6 जून 1997 ला बिमस्टेकची स्थापना झाली आणि याचं मुख्यालय ढाका या ठिकाणी आहे बांगलादेशमध्ये. त्याचे सदस्य जर बघितले तर बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे सदस्य आहेत. आणि बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या देशांची ही संघटना आहे. पुढचं आहे रोमानिया आणि बल्गेरिया शेंजन झोनचे सदस्य झालेले आहेत. शेंजन झोन असा युरोपियन युनियनचा एक प्रदेश आहे, क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कुठल्याही व्हिसाची गरज नसते. आता समजा आपण एक भारतामधून म्यानमारमध्ये जायचं असेल किंवा बांगलादेशमध्ये जायचं असेल तर आपल्याला ती जी काही बॉर्डर आहे ती क्रॉस करण्यासाठी व्हिसाची गरज असते. खूप सारे चेकपोस्ट वगैरे असतात. पण शेंजन नावाचा एक असा झोन आहे जगातलं सगळ्यात मोठं असं क्षेत्र आहे त्यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे व्हिसा लागत नाही. तर रोमानिया आणि बल्गेरिया या झोनचे सदस्य बनले आहेत 1 जानेवारी 2025 पासून. युरोपियन युनियनच्या सीमामुक्त शेंजेन क्षेत्राचे ते पूर्ण सदस्य बनलेले आहेत. 2007 पासून युरोपियन युनियनचे सदस्य असलेले हे दोन्ही देश मार्च 2024 मध्ये अंशतः मुक्त हालचाली क्षेत्रात ते समाविष्ट झाले होते. आता ते पूर्णपणे सदस्य झालेले आहेत. 1985 मध्ये शेंजन झोनची निर्मिती करण्यात आली. त्याचे सध्या 29 सदस्य आहेत. त्यापैकी 27 जे युरोपियन युनियन आहेत त्यापैकी 25 देश आणि स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेंटेनस्टाईन हे देश त्याच्यामध्ये आहेत. हे लक्षात ठेवायचं. 1985 ला या झोनची निर्मिती झाली. 29 सदस्य आहेत.
अंतर्गत सीमा नसलेला हा जगातील सर्वात मोठा भाग आहे. त्यामध्ये 40 कोटीहून अधिक लोक या झोनमध्ये मुक्तपणे एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करत असतात. पुढचं आहे ब्रिक्स संघटना. ब्राझील सरकारने पुढील 17वी ब्रिक्स शिखर परिषद 6 ते 7 जुलै 2025 दरम्यान रिओ दी जानेरो येथे होणार असल्याची घोषणा फेब्रुवारीमध्ये केली. आता ही परिषद पार पडलेली आहे. आपला 38वा जो अंक आहे आपण त्याच्यामध्ये सविस्तर ही माहिती दिलेली आहे. जुलै 2025 मध्ये कुठे पार पडली 17वी ब्रिक्स परिषद? रिओ दी जानेरो या ठिकाणी ही परिषद पार पडली, हे लक्षात ठेवा. चौथ्यांदा ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडलेली आहे. यापूर्वी 2010 मध्ये ब्राझिलिया, 2014 मध्ये फोर्टालेझा आणि 2019 मध्ये परत ब्राझिलिया या ठिकाणी पार पडलेली होती. तुम्हाला सरळ एका वाक्यात जर प्रश्न आला तर कोणत्या ठिकाणी पार पडली असा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिओ दी जानेरो हे लक्षात ठेवायचं आणि ब्राझील या देशामध्ये ती पार पडलेली आहे. आता ब्रिक्स बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर 16 जून 2009 रोजी या ब्रिक्स संघटनेची स्थापना झाली. याकेतेरिनबर्ग नावाचं शहर आहे रशिया, त्या ठिकाणी ब्रिक्सची पहिली परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये ब्रिक्सची स्थापना झाली 16 जून 2009ला. त्याच्या संस्थापक देशामध्ये आधी 4च देश होते, ब्राझील, रशिया, भारत, चीन, असं ब्रिक हे 4 देश होते. त्याच्यामध्ये 2010ला दक्षिण आफ्रिका सामील झालं, म्हणून त्याला ब्रिक्स ही संघटना 2006 मधून ओळखली जाते. 2024 मध्ये इतर काही नवीन सदस्यांना त्या ठिकाणी सदस्यत्व देण्यात आलं. त्याच्यामध्ये इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती अशा एकूण 4 नवीन देशांना सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. आता ही ब्रिक नावाची जी संकल्पना आहे ती कोणी मांडली हे लक्षात असू द्या, कधी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जिम ओ'नील हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडलेली आहे. गोल्डमॅन सॅक्स नावाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये ते अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते. नंतर गोल्डमॅन सॅक्स या संस्थेने सुद्धा 2001 मध्ये या संकल्पनेला पाठिंबा दिलेला आहे. आता नवीन सदस्य म्हणून सुद्धा ब्रिक्सचा समावेश म्हणजे नवीन सदस्य आलेला आहे. तो कोणता सदस्य आहे असं विचारलं जाऊ शकतं. इंडोनेशियाने ब्रिक्सचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. हा ब्रिक्सचा 10वा सदस्य झालेला आहे, म्हणजे एकूण ब्रिक्सच्या सदस्य संख्या 10 झाली. 10वा सदस्य कोण आहे असं स्वरूपाचा प्रश्न जर आला तर इंडोनेशिया हे त्याचं उत्तर असणार आहे. नायजेरियाचा भागीदार देश म्हणून समावेश केलेला आहे, म्हणजे एक मूळ सदस्य आणि पार्टनर म्हणून सुद्धा किंवा भागीदार देश म्हणून सुद्धा काही लोकांना त्या ठिकाणी हे केलं जातं, काही देशांना नेमलं जातं. तर नायजेरियाला सुद्धा भागीदार देश म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. ब्रिक्स गटाचा भागीदार देश किंवा पार्टनर कंट्री म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला. पार्टनर कंट्री म्हणून स्वीकारण्यात आलेला नायजेरिया हा 9वा देश ठरलेला आहे. याच्यापूर्वी बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान हे सगळे भागीदार देश होते. लक्षात ठेवायचं आहे, इंडोनेशियाला सदस्य म्हणून स्वीकारण्यात आलं, नायजेरियाला भागीदार देश म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि एकूण सदस्य 10 झालेत आणि एकूण भागीदार देश 9 आहेत. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढची महत्वाची संघटना आहे ओपेक प्लस. ओपेक प्लस मध्ये ब्राझील हा देश सामील झालेला आहे. ओपेक प्लसचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. ब्राझील सरकारने 18 फेब्रुवारी 2025 रोजी ओपेक प्लस या प्रमुख तेल निर्यातदार देशांच्या संघटनेमध्ये सामील होण्यास मान्यता दिलेली आहे. सध्या ब्राझील जगातला 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. ब्राझीलमध्ये रोज सुमारे 4.3 दशलक्ष बॅरल किंवा जागतिक उत्पादनाच्या 4% उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. आता तो ओपेक प्लसचा सदस्य झालेला आहे. ओपेक प्लस आणि ओपेक मध्ये काय फरक आहे थोडा जाणून घ्या. सुरुवातीला ओपेक नावाची एकच संघटना त्या ठिकाणी स्थापन झालेली होती. त्याला ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणारी देशांची ही संघटना होती. त्याच्यामध्ये वाढ झाली. नंतर ओपेकचे जे काही 12 सदस्य आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सदस्य येऊन नवीन एक संघटना स्थापन झाली.
त्याला ओपेक प्लस म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. ओपेक प्लस ही जी स्थापन झाली ती 2016 मध्ये स्थापन झालेली आहे. ओपेकचे सदस्य प्लस इतर तेल उत्पादक देशांची मिळून ही संघटना तयार करण्यात आलेली आहे. 2022 मध्ये ओपेक आणि ओपेक प्लस देशांनी एकत्रितपणे जागतिक तेल उत्पादनामध्ये त्यांचा वाटा होता 59%. म्हणजे जवळपास 59% तेल उत्पादक देशांचं म्हणजे हे प्रतिनिधित्व ही संघटना करते. आता सध्या 22 देश या संघटनेचे सदस्य आहेत, जे ओपेकचे 12 प्लस इतर 10 असे एकूण 22 देश ओपेक प्लसचे सदस्य आहेत. ओपेक बद्दल माहिती लक्षात ठेवूया. स्थापना त्याची 14 सप्टेंबर 1960 ला बगदाद या ठिकाणी झाली. इराक मधलं बगदाद हे जे शहर आहे त्या ठिकाणी 14 सप्टेंबर 1960 ला ओपेकची स्थापना झाली. याचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना या ठिकाणी आहे. ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये फरक आहे, इथं बनवून जायचं नाही. ऑस्ट्रिया मधलं व्हिएन्ना नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे. याचे संस्थापक जर बघितले तर इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला हे मूळ सुरुवातीचे संस्थापक होते. त्याच्यानंतर त्याचा विस्तार होऊन एकूण 12 देश त्याचे सदस्य झालेले आहेत. ओपेक प्लस मध्ये 22 देश आहेत, ओपेक मध्ये 12 देश आहेत, एवढं लक्षात ठेवा. पुढे आता संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण बघणार आहोत. त्याच्यामधलं पहिली न्यूज आहे ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया नावाचा एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. डेन्मार्कने हा उपक्रम सुरू केला. शाश्वत ऊर्जा उपायांवर भारतासोबत सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि जागतिक कार्बन तटस्थतेसाठी सामायिक वचनबद्धतेला गती देण्यासाठी ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया GTAI नावाच्या उपक्रमाची घोषणा केली. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची स्थापना किंवा घोषणा, या उपक्रमाची घोषणा कोणत्या देशाने केली? तर डेन्मार्क या देशाने केलेली आहे. डेन्मार्कने याच स्वरूपाचे आणखी 2 उपक्रम याच्या आधी ऑलरेडी सुरू केलेले होते. त्याच्यामधला पहिला आहे ग्रीन फ्युएल अलायन्स इंडिया आणि दुसरा आहे विंड अलायन्स इंडिया. आता हा तिसरा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. हे तिन्ही उपक्रम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. भारत हा एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड झाली. 19 फेब्रुवारी 2025 मध्ये सिंगापूरमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशनसाठी मदत संघटना या संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशन असं त्याचं हे आहे. IALA शॉर्टकट आहे. नाव लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशनसाठी मदत संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड झाली. उपाध्यक्षपदी झालेली आहे, अध्यक्षपदी नाही, हे लक्षात ठेवा. सिंगापूरमध्ये 18 ते 21 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडलेल्या IALAच्या पहिल्या महासभेत ही भारताची निवड करण्यात आलेली आहे. 1957 मध्ये या संघटनेची स्थापना झाली आणि याची पहिली महासभा कोणत्या ठिकाणी पार पडली या संघटनेची? तर सिंगापूर या ठिकाणी ही परिषद पार पडली. हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत. पुढची न्यूज आहे भारत BOBPIGOचा अध्यक्ष ठरलेला आहे. ही संघटना जी आहे बंगालच्या उपसागरातील आंतर सरकारी संघटनेच्या अध्यक्षपदी भारताची निवड झालेली आहे. BOBPचा लॉंग फॉर्म काय आहे तर बे ऑफ बेंगाल प्रोग्राम इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं त्याचा फुल फॉर्म होतो. व त्याला मराठीत बंगालच्या उपसागरातील आंतर सरकारी संघटना असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. मालदीवमधील माले या ठिकाणी 13वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली या संघटनेची. त्या बैठकीमध्ये भारताची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बांगलादेश कडून भारताने त्याचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. ही संघटना बंगालच्या उपसागर प्रदेशात प्रादेशिक सहकार्य आणि शाश्वत विकासावर भर देते. 2003 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. ही एक विशिष्ट प्रादेशिक मत्स्य व्यवसाय संस्था आहे
चेन्नई येथे या संस्थेचं सचिवालय किंवा मुख्यालय आहे. तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय हे लक्षात ठेवा. महत्वाची संस्था आहे. भारताची अध्यक्षपदी निवड झाली BOBP IGOच्या. बांगलादेशकडून भारताने अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. 2003 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आणि चेन्नई येथे याचं मुख्यालय लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे थिरुवल्लुवर यांचा फिलिपाईन्समध्ये पुतळा उभारण्यात आलेला आहे. तामिळ कवी आहेत. 16 फेब्रुवारी 2025 रोजी फिलिपाईन्समधील सेबू या ठिकाणी तमिळ कवी थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी करण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर फिलिपाईन्स मधलं सेबू नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भारत फिलिपाईन्स मधील राजनैतिक संबंधाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्या सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय राजदूत हर्षकुमार जैन यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढची आपली न्यूज आहे ऑपरेशन डेव्हिल हंट संदर्भात. बांगलादेशमध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. काय नक्की ऑपरेशन बघूया. विविध शहरांमध्ये हिंसाचार उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन डेव्हिल हंट अंतर्गत 10 फेब्रुवारी 2025 रोजी 1300 पेक्षा जास्त लोकांना या अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे बांगलादेशमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे काही हिंसाचार उफाळलेला होता त्यामध्ये विविध 1300 लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्याचं नाव होतं ऑपरेशन डेव्हिल हंट. प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन डेव्हिल हंट हे कोणत्या देशाशी संबंधित आहे. तर बांगलादेशशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा. हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी ऑपरेशन डेव्हिल हंट अंतर्गत समाजकंटकांना अटक करण्याचे आदेश दिलेले होते. अमेरिका UNHRC मधून बाहेर पडलेला आहे. संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद, संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषद जी आहे त्याच्यामधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. आता जो हा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद आहे ती मार्च 2006 मध्ये स्थापन झाली. याच्या आधी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोग म्हणून कार्यरत होता 1946 पासून. 1946 ला संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. त्याच्यानंतर त्याची जागा मार्च 2006 मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने घेतली. आता या परिषदेमधून अमेरिका बाहेर पडलेला आहे. कोणता देश बाहेर पडला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अमेरिका हा देश संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडला आहे. पुढचं समुदायाचं वर्ष म्हणून एक घोषणा केलेली आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 27 जानेवारी 2025 रोजी 2025 हे वर्ष समुदायांचे वर्ष किंवा इयर ऑफ कम्युनिटी म्हणून घोषित केलेलं आहे. महत्वाचं आहे कोणत्या देशाने घोषणा केली असं विचारलं जाऊ शकतं किंवा 2025 हे वर्ष UAEनं कोणतं वर्ष म्हणून घोषणा केली असं विचारलं जाऊ शकतं. समुदायांचे वर्ष किंवा इयर ऑफ कम्युनिटी म्हणून घोषणा केलेली आहे हे लक्षात ठेवा. बाकी काही महत्वाचं नाही आहे. पुढचं आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह संदर्भात एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा कोणत्या देशाशी संबंधित आहे. तर चीनचा हा प्रकल्प आहे. पनामाने 6 फेब्रुवारी 2025 रोजी चीनच्या बेल्ट अँड रोड पायाभूत सुविधा कार्यक्रमातून औपचारिकपणे माघार घेतलेली आहे. ठीक आहे. पनामा हे 2 खंडांना जोडणारा एक देश आहे. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका यांच्या मध्यभागी हा देश आहे. त्या देशानं या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून माघार घेतलेली आहे. या उपक्रमातून माघार घेणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरलेला आहे. हे सुद्धा वाक्य महत्वाचं आहे. पनामा हा उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाला जोडणारा एक देश आहे आणि हा जो उपक्रम आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चीन सरकारने 2013 मध्ये हा उपक्रम सुरू केला. जागतिक पायाभूत सुविधा विकास उपक्रम आहे. त्याला नवीन रेशीम मार्ग असं सुद्धा म्हटलं जातं किंवा सिल्क रूट असं सुद्धा म्हटलं जातं. प्राचीन इतिहासामध्ये सिल्क रूट नावाचा जो मार्ग होता त्याच धर्तीवरती आता एक नवीन रेशीम मार्ग
म्हणून हा नवीन प्रोजेक्ट चायनाने सुरू केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे माउंट तारानाकी या ज्वालामुखीला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. कोणत्या देशाने दिला असं विचारलं जाऊ शकतं. न्यूझीलंड या देशाने या ज्वालामुखी पर्वताला, त्याचं नाव आहे माउंट तारानाकी, त्याला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा बहाल केलेला आहे. त्याला तारानाकी मोंगा या नावाने ओळखले जातं. 2518 मीटर उंचीवर असलेला हा सुप्त ज्वालामुखी आहे. याच्या आधी सुद्धा 2 असे घटक आहेत, नैसर्गिक घटक, त्याला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा न्यूझीलंडने दिला होता. त्यामधलं उरेवेरा राष्ट्रीय उद्यान 2014 मध्ये दिला होता. व्हांगानुई नदी 2017 मध्ये कायदेशीर दर्जा न्यूझीलंडने दिला होता. नाव लक्षात ठेवायचंय, न्यूझीलंडने दिलेला आहे. माउंट तारानाकी असं त्याचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे राजनैतिक तणावामुळे माली, बुर्किना फासो, नायजर हे देश इकोवास नावाच्या संघटनेतून बाहेर पडलेले आहेत. आर्थिक सहकार्य आणि विकासाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. त्याचा लॉंग फॉर्म बघा, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट. इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स असं नावाची संघटना आहे. त्या संघटनेमधून 3 देश बाहेर पडले. ते कोणते देश आहेत? पहिला आहे माली, नंतर आहे बुर्किना फासो आणि तिसरा आहे नायजर. हे लक्षात ठेवा. एकूण 12 देश या संघटनेचे सदस्य आहेत. पुढची न्यूज पण महत्वाची आहे. थायलंडमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आलेली आहे. आशियातील हा 3रा देश ठरलाय समलिंगी विवाहाला मान्यता देणारा. जानेवारी 2025 मध्ये थायलंडने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे आणि अशा प्रकारची मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश ठरलेला आहे आणि तैवान आणि नेपाळनंतर आशियातील 3रा देश ठरला, हे लक्षात ठेवा. आग्नेय आशिया या क्षेत्राचा जर विचार केला तर थायलंड हा पहिला देश ठरला आणि संपूर्ण आशियाचा जर विचार केला तर तैवान आणि नेपाळने याआधी समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती. आता त्याच्यानंतर थायलंड हा 3रा देश ठरलेला आहे. माउंट मॅकिनले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेनाली नावाचं एक शिखर आहे, उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हटलं जातं त्याला, त्याचं नामकरण केलेलं आहे, त्याचं नाव चेंज केलेलं आहे. या उंच शिखराला अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिनले यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. आधी होतं डेनाली, त्याचं नाव आता माउंट मॅकिनले असं केलेलं आहे आणि हे उत्तर अमेरिका खंडातलं सगळ्यात उंच पर्वत शिखर आहे. 2015 पूर्वी या शिखराचं नाव माउंट मॅकिनले असंच होतं, पण बराक ओबामा जे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी त्याचं नाव माउंट डेनाली असं केलं होतं. अलास्का या पर्वतरांगेमधलं हे शिखर आहे. जवळपास 20,310 फूट म्हणजे 6,190 मीटर उंचीचं हे शिखर आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिका या देशातलं आहे. माउंट डेनाली हे पूर्वीचं नाव होतं, आता त्याचं माउंट मॅकिनले असं नामकरण करण्यात आलेलं आहे. एक नवीन कायदा अमेरिकेत आलेला आहे, त्याचं नाव आहे लॅकेन रिली कायदा. बेकायदा स्थलांतरितांना ताब्यात घेण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला अमेरिकन काँग्रेसने जानेवारी 2025 रोजी अंतिम मंजुरी दिलेली आहे. आता हे जे नाव दिलंय ते कोणाचं नाव दिलंय बघूयात. 2024 मध्ये व्हेनेझुएलाच्या एका व्यक्तीने हत्या केलेल्या जॉर्जियातील लॅकेन रिली या नर्सिंगच्या विद्यार्थीचं नाव या कायद्याला देण्यात आलेलं आहे. थोडंसं युनिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तियानशान शेंगली बोगद्याचं काम पूर्ण केलेलं आहे. चीनमध्ये हा बोगदा आहे. तियानशान शेंगली नावाचा बोगदा 22.13 किलोमीटर लांबीचा हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा ठरलेला आहे. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात सुरू करण्यात आला असं विचारलं तर त्याचं उत्तर चीन हे असणार आहे. त्याचं नाव आहे
तियानशान शेंगली बोगदा, ठीक आहे, ह्या बोगद्याचं त्या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे. हा बोगदा उरुमकी युली एक्सप्रेसवेचा एक भाग आहे. हा प्रकल्प चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हशी संबंधित आहे किंवा त्या प्रकल्पाचा भाग आहे. बेंगळुरू या शहरामध्ये अमेरिकेचं एक नवीन दूतावास सुरू झालं. भारतातलं ते 5वं दूतावास ठरलेलं आहे. वाणिज्य दूतावास जे आहे ते 5वं वाणिज्य दूतावास ठरलेले आहे. अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जानेवारी 2025 मध्ये बेंगळुरू या ठिकाणी अमेरिकन वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन केलेलं आहे. यापूर्वी कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई या 4 ठिकाणी अमेरिकन दूतावास होतं, वाणिज्य दूतावास होता. आता 5वं ठिकाण बेंगळुरू या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे भारत स्पेन दुहेरी वर्ष. भारत आणि स्पेन यांनी 2026 हे वर्ष, हे लक्षात ठेवा, 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साजरी करण्यासाठी दुहेरी वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे वर्ष जाहीर केलं. कोणतं वर्ष? 2026 हे वर्ष. कोणते 2 देश? भारत आणि स्पेन देश या दोघांनी संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी दुहेरी वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. परत अमेरिकेसंदर्भात न्यूज आहे पुढची. मेक्सिकोच्या आखाताचं नामकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2025 रोजी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात किंवा गल्फ ऑफ मेक्सिको म्हणून त्याला ओळखलं जायचं, त्याचं नाव आता गल्फ ऑफ अमेरिका केलेलं आहे. हे सुद्धा भूगोलाच्या दृष्टिकोनातनं, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा विषय आहे. हे अटलांटिक महासागरातील आखात असून त्याला अमेरिका, मेक्सिको, क्युबा या 3 देशांच्या सीमा लागून आहेत. अटलांटिक महासागरामध्ये आहे. अमेरिका, मेक्सिको आणि क्युबा या देशांच्या सीमा त्या ठिकाणी लागून आहेत. फ्लोरिडाच्या समुद्रधुनीद्वारे ते अटलांटिक महासागराशी जोडले गेलेले आहे. ठीक आहे, फ्लोरिडाचं समुद्रधुनी आहे त्याचे अटलांटिक महासागराला जोडले गेलेले आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं आखात आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मिसिसिपी नदी, रिओ ग्रांडे या आखातात वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळतात. सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा, मेक्सिकोच्या आखाताचं नवीन नाव काय आहे? अमेरिकेचे आखात. हे बाकीचं सगळं भूगोलाचा, जगाचा भूगोल वगैरे त्या संबंधित प्रश्न तुम्हाला प्रिलिम्सला, राज्यसेवा खास करून विचारले जाऊ शकतात. श्रीलंकेमध्ये एक हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. हिंदी दिवसानिमित्त कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी असलेले भारतीय उच्चायुक्तालय जो आहे त्यांनी 10 जानेवारी 2025 रोजी श्रीलंकेचा पहिला खुल्या आणि दूरस्थ शिक्षणाद्वारे हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. तसेच हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत हिंदी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाने भारत हिंदी महोत्सव सुरू केलेला आहे असा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीलंकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर श्रीलंकेने ते सुरू केलेलं आहे. पुढची न्यूज आहे, जगातील सर्वात मोठे धरण. तिबेटमध्ये हिमालय पर्वतरांगेमध्ये चीन या देशाकडून हे जगातलं सर्वात मोठं धरण बांधण्यात येणार आहे. ते ब्रह्मपुत्रा या नदीवर बांधण्यात येणार आहे. ब्रह्मपुत्राला तिबेटमध्ये यार्लुंग त्सांगपो या नावाने ओळखलं जातं. भारतामध्ये जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा त्याला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं. आणि यार्लुंग त्सांगपो हे तिबेटी नाव आहे ब्रह्मपुत्राचं. त्या नदीवर चीन जगातलं सगळ्यात मोठं धरण बांधत आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधले जाणार आहे. धरणाचे नियोजित स्थान भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यामुळे
त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय, तरी सुद्धा चीनद्वारे या धरणाचं बांधकाम केलं जाणार आहे. 137 अब्ज डॉलर्स त्यासाठी खर्च होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की जगातील सर्वात मोठं धरण कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे, तर चीन या देशात बांधण्यात येणार आहे. कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे, तर ब्रह्मपुत्रा या नदीवर बांधण्यात येणार आहे. आणि ब्रह्मपुत्रालाच तिबेटमध्ये यार्लुंग त्सांगपो या नावाने ओळखलं जातं. अमूर्त सांस्कृतिक वारसा या संदर्भात पुढची न्यूज आहे. डिसेंबर 2024 मध्ये बोस्निया आणि हर्जेगोव्हिना या ठिकाणी सेव्दालिंका या प्राचीन प्रेम गीताचा युनेस्कोच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे, किंवा त्याला आपण इंटँजिबल हेरिटेज लिस्ट जरी म्हटलं तरी चालतं. इंटँजिबल म्हणजे काय की ज्या आपण स्पर्श करू शकत नाही अशा काही गोष्टी असतील तर त्यांचा या वारसा यादीमध्ये, सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश केला जातो. जसं की आपला भारतामधल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचं अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये स्थान दिलेलं आहे. कुंभमेळा असेल, कुंभमेळ्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. त्या प्रकारचे इंटँजिबल जे असतात, अमूर्त जे कल्चरल गोष्टी असतात त्या या यादीमध्ये समावेश केला जातो. सेव्दालिंका नावाचं प्राचीन प्रेम गीत आहे बोस्निया आणि हर्जेगोव्हिना या ठिकाणचं. ते केलं एवढं लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर बाल्कन ब्ल्यूज म्हणून सुद्धा त्या प्रेम गीतांना ओळखलं जातं. हे एक लाईन लक्षात ठेवायची आहे. पुढची न्यूज सुद्धा अमेरिका संदर्भातच आहे. अमेरिकेने आपला राज्य प्राणी घोषित केलेला आहे. त्याचं नाव आहे टकल्या गरुड, किंवा त्यालाच बाल्ड ईगल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. अधिकृतपणे अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अमेरिकेचं जर तुम्ही हे बघितलं लोगो किंवा त्यांचा सिक्का जर बघितला तर त्याच्यावर तुम्हाला एक गरुड दिसतो. त्या गरुडाची वैशिष्ट्य म्हणजे पांढरे डोके असते, पिवळी चोच असते, तपकिरी शरीराच्या हा गरुड असतो. 1782 पासून अमेरिकेच्या ग्रेट सीलमध्ये त्याचा समावेश आहे. म्हणजे अमेरिकेचं जे काही सिक्का आहे किंवा त्याला आपण लोगो म्हणू, तर त्याच्यामध्ये 1782 पासून याचा वापर करण्यात येतो. यावर्षी मात्र त्याला अधिकृत राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही घोषणा केली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते ते. आता त्यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद घेतलेलं आहे. पुढची न्यूज आहे रॉड्रिगो रॅटो यांना तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी प्रमुख होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे किंवा IMFचे माजी प्रमुख रॉड्रिगो रॅटो यांना भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी माद्रिद न्यायालयाने 20 डिसेंबर 2024 रोजी 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. 2004 ते 2007 दरम्यान त्यांनी IMFचं प्रमुख पद भूषवलेलं होतं. त्यामुळं महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांना माद्रिद न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. स्पेनमध्ये माद्रिद नावाचं शहर आहे, त्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली आहे. पुढचं न्यूज आहे चीन संदर्भात. जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचं चाचणी किंवा त्या मॉडेलचं अनावरण चीनने केलेलं आहे. डिसेंबर 2024 मध्ये चीनने आपल्या हाय स्पीड बुलेट ट्रेनच्या अद्ययावत मॉडेलचं अनावरण केलेलं आहे. त्या ट्रेनला नाव काय दिलंय CR450 किंवा CR450 असं त्या ट्रेनचं नाव आहे. जवळपास 450 किलोमीटर प्रति तास असा वेग त्या ट्रेनचा आहे आणि जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन ठरलेली आहे. लक्षात ठेवायचं, कोणी सुरू केलं? चीनने सुरू केलं. ट्रेनचं नाव काय आहे? CR450 किंवा 450 त्याचं नाव आहे. पुढची न्यूज आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसंदर्भात. पाकिस्तान, डेन्मार्क, ग्रीस, पनामा, सोमालिया या 5 देशांनी 1 जानेवारी 2025 पासून 2025-26 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. त्यांनी जपान, इक्वाडोर, माल्टा, मोझांबिक, स्वित्झर्लंड यांची जागा घेतलेली आहे आणि पाकिस्तानची
8व्यांदा अस्थायी सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे. अमेरिका, रशिया, चीन, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स हे समितीचे स्थायी सदस्य असतात. याची रचनाच अशी 10+5 असते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची 10 हे अस्थायी सदस्य असतात आणि 5 हे परमनंट सदस्य असतात. त्यांना व्हीटो पॉवर असतो. त्यांच्या मान्यतेशिवाय कुठलाही ठराव पारित होत नाही. हे 5 देश कुठले आहेत? अमेरिका, रशिया, चीन, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जुलै 2025 मध्ये पाकिस्तानकडे या परिषदेचं अध्यक्षपद आलेलं होतं. एका महिन्यासाठी प्रत्येक देशाला एकदा अध्यक्षपद दिलं जातं रोटेशन पद्धतीनं. तर जुलै 2025 साठी पाकिस्तानला अध्यक्षपद सुरक्षा परिषदेचं मिळालेलं होतं. त्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. सरळ विचारलं जाऊ शकतं की 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशांना सदस्यत्व देण्यात आलं हे सुद्धा लक्षात ठेवा. पाकिस्तान, डेन्मार्क, ग्रीस, पनामा आणि सोमालिया अशा 5 देशांना 2025 आणि 26 या 2 वर्षांसाठी त्या ठिकाणी सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज आहे युनायटेड किंगडम CPTPP मध्ये सामील झालेला आहे. हा एक करार आहे. युनायटेड किंगडम डिसेंबर 2024 मध्ये अधिकृतपणे ट्रान्स पॅसिफिक भागीदारीसाठी व्यापक आणि प्रगतीशील कराराचा CPTPP चा 12वा सदस्य म्हणून सामील झालेला आहे आणि पहिला युरोपियन देश ठरला या करारामध्ये सामील होणारा. मार्च 2018 मध्ये 11 देश एकत्र येऊन चिलीतील सॅन्टियागो येथे स्वाक्षरी करण्यात आलेला हा मुक्त व्यापार करार आहे. ठीक आहे. CPTPP हा मुक्त व्यापार करार आहे. त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम हा 12वा देश म्हणून सामील झाला आणि या करारामध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 2018 मध्ये हा करार करण्यात आला. 2018 मध्येच त्याची अंमलबजावणी झाली. 30 डिसेंबर 2018 ला एकूण 12 सदस्य देश जर बघितले तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, ब्रुनेई, चिली, मलेशिया, मेक्सिको, पेरू, सिंगापूर, व्हिएतनाम आणि UK असे एकूण 12 सदस्य देश आहेत. पुढची न्यूज आहे फिनलंडद्वारे साऊंडस्केप प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. फिनलंड हा राष्ट्रीय ध्वनी चित्रफित किंवा त्याला साऊंडस्केप म्हणतात प्रसिद्ध करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. एक वाक्य लक्षात ठेवायचंय. राष्ट्रीय ध्वनी चित्रफित प्रसिद्ध करणारा जगातील पहिला देश कोणता? तर फिनलंड हा पहिला देश आहे. याच्यावरती एका वाक्यात अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. नेब्रास्कामध्ये गांधीजींचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. अमेरिकन राज्य आहे नेब्रास्का. अमेरिकेतील नेब्रास्का या राज्याचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी राज्यपाल कार्यालयामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. कधी? डिसेंबरमध्ये. आणि 6 डिसेंबर हा दिवस महात्मा गांधींचा स्मरण दिन म्हणून घोषित केलेला आहे. महत्वाचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6 डिसेंबर हा अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये महात्मा गांधीचा स्मरण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली? तर नेब्रास्का या राज्यामध्ये. प्लस महात्मा गांधींचा पुतळा कोणत्या राज्यामध्ये, अमेरिकन राज्यामध्ये उभारण्यात आला असंही विचारलं जाऊ शकतं. तर नेब्रास्का हे राज्य आहे. पुढची न्यूज सुद्धा महत्वाची आहे. बेल्जियम हा लैंगिक कामगारांच्या हक्कांना मान्यता देणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. म्हणजे जे आपल्या इतर कामगारांना सुविधा मिळतात त्याच सुविधा लैंगिक कामगारांना सुद्धा ते हक्क मान्य केलेले आहेत. प्रसूती रजा असेल, निवृत्ती वेतन, आरोग्य विमा आणि आजारी रजा यासह इतर कामगारांप्रमाणेच त्यांना लाभ देण्यात आलेले आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे. बेल्जियम या देशांनी लैंगिक कामगारांच्या हक्कांना मान्यता देणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. पुढचा आहे ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. दरवर्षी ऑक्सफर्ड या डिक्शनरीद्वारे वर्ड ऑफ द इयर जाहीर केला जातो. 2024 मध्ये ऑक्सफर्डने ब्रेन रॉट नावाचा शब्द यासाठी निवडलेला आहे. ब्रेन रॉट हा शब्द वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून निवडलेला आहे. आता सोशल मीडियाचा अतिवापर आणि बौद्धिकदृष्ट्या उपयुक्त न ठरणाऱ्या माहितीचा मारा याबद्दलची चिंता म्हणजेच ब्रेन रॉट होय. हेनरी डेव्हिड थोरो या अमेरिकन लेखकाच्या
1854 मधील वॉल्डन या पुस्तकामध्ये या शब्दाची पहिल्यांदा उत्पत्ती झाली होती. तुम्हाला सरळ विचारला तर प्रश्न कोणत्या शब्दाची निवड केली आहे असं विचारलं जाऊ शकतं. डिक्शनरी लक्षात ठेवा, ऑक्सफर्ड डिक्शनरीने हा शब्द निवडलेला आहे. बाकी इतर काही शब्दकोश आहेत त्यांचे पण बघून घेऊयात. केम्ब्रिज डिक्शनरीने मॅनिफेस्ट नावाचा शब्द निवडला. डिक्शनरी.com ने डेग्यूर नावाचा, कॉलिन्स डिक्शनरीने बॅट नावाचा शब्द निवडलेला आहे आणि मेरियम वेबस्टर यांनी पोलरायझेशन नावाचा शब्द निवडलेला आहे. आणि याच्यापूर्वी ऑक्सफर्डने निवडलेले काही शब्द आहेत. 2021 मध्ये वॅक्स नावाचा, 2022 मध्ये गॉब्लिन मोड, 2023 मध्ये रीज हा शब्द निवडलेला आहे. आणि या वर्षीचा मात्र विसरायचं नाही, ब्रेन रॉट हा शब्द ऑक्सफर्डने निवडलेला आहे. पुढची न्यूज आहे आपली, पीबीसी मध्ये भारताची निवड झालेली आहे. 2025-26 या कालावधीसाठी युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशन मध्ये भारताची पुन्हा निवड झालेली आहे. डिसेंबर 2005 मध्ये या आयोगाची स्थापना झाली. संघर्ष प्रभावित प्रदेशांमध्ये शांतता प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या व्यापक शांतता अजेंड्याला चालना देण्यासाठी एक सल्लागार संस्था म्हणून ही कार्य करते. भारताची निवड कुठं झाली असं विचारलं जाऊ शकतं. 25-26 या कालावधीसाठी युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशन मध्ये भारताची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी या ठिकाणी संपलेल्या आहेत. महत्वाची अपडेट म्हणजे आपला 38वा अंक प्रकाशित झालेला आहे. तसं हे पुस्तक तुम्ही बघू शकता. जे आपला 36वा-37वा अंक आहे त्याचप्रमाणे हे पुस्तक सुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. याचं हे कव्हर पेज आहे. जवळपास 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडी याच्यामध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 37वा आणि 36वा अंक सुद्धा आपला बाजारामध्ये उपलब्ध आहे. 36व्या अंकामध्ये 1 डिसेंबर 2024 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या घडामोडी, 37व्या अंकामध्ये 1 मार्च ते 10 मे 2025च्या घडामोडी आणि त्याच्या पुढच्या आता 31 जुलैपर्यंतच्या लेटेस्ट घडामोडी असलेला 38वा अंक सुद्धा प्रकाशित झालेला आहे. येणाऱ्या ज्या काही कंबाईन ग्रुप सीची आता मुख्य परीक्षा आहे, राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे किंवा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आहे, त्यासाठी हे 3 पुस्तकं तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. जे काही प्रश्न चालू घडामोडीचे विचारले जाते या 3 अंकावर आधारित सर्वाधिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये दिसेल. जर हे पुस्तक तुम्हाला हवं असेल तर महाराष्ट्रात कुठल्याही बुक स्टॉलवर तुम्हाला ते इझिली भेटून जातील किंवा ऑनलाईन सुद्धा आपल्या simplifiedcart.com या वेबसाईटवर सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. काही जरी अडचण आली पुस्तक मिळण्यासाठी तर हे खाली क्रमांक दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे, असा जे काही आजचा टॉपिक होता तो या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा आपला जो टॉपिक आहे ते महोत्सव परिषदा हा टॉपिक असणार आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.